गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर गाईज, उद्या आहे नारळी पौर्णिमा आणि आम्ही आज शूट करणार आहोत. माझा आणि वहिनीचा कोळी लुक करणार आहोत. माझं सिंपलमध्ये, वहिनीचा आणि दादाचा दोघांचा आहे म्हणून त्याचा हेवी आहे. हे मागच्या वर्षी पण केलं, यावर्षी पण लगीन झाल्यावर करणार आहेत. तर त्यांचं लुक कसं होतं पण बघूया. गाईज, इकडे बघा, हे पसार बघा. इकडे आता वहिनीचे मेकअप झाले बहुतेक. लाईनला असं वहिनीला असतं थोडीशी ब्लॉगमध्ये यायला. रावण घातले ना याला मत. आता गाईज माझी तयारी करायला घ्यायची आणि माझा अवतार तुम्ही बघू शकता. आणि आता थोड्या वेळाने बघा, आता तिची तयारी झाली. आता माझी तयारी करायला घेतो. बाय बाय गाईज, भेटूया नंतर. माझी बडबड ऐकायला भेटा मेकअप करताना. गाईज, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, माझी तयारी करायला घेतली आता हिनी आणि धमकी देते गाईज मला ही पोरगी. बघा हो गाईज, म्हणजे मेकअप वाकडी दिकडी सफेद धुरी पांढरी काय दिसते तुम्हाला. हिला बोला, हिचा अकाउंट देऊ का मी तुम्हाला. द आर्ट ऑफ ब्युटी इंस्टाला सर्च करा, असं मी टॅग करीनच. तुम्ही बघा हो. आता काहीच म्हणायला पाहिजे नॉर्मल स्किन टोनला मॅचिंग. आणि आमची राज जमो नाही बोललो हो की ही माझ्या टाईपची मना पाहिजे तशीच करा, मी अंगत नाही. आता काही बघूया आपण कशी करतं. आता जास्त गडबड केली माझ्या गाडीचेच कडे आहेत गाईज. आणि तुम्हाला माझा आवाज वेगळा येईल कारण मला सर्दी झाली ना त्याच्यामुळं. आणि आमचा पसारा नेहमीप्रमाणे आता पण इग्नोर करा. तुझा फोन कधीपासून वाजतो बघ. झाली मेकअप, चला गाईज. काय नेलपेंट लावायचे वापरायचे तर नेलपेंट म्हणाला लिपस्टिक शंभर नेलपेंट लावतं का. बघा हिची तयारी झाली. साडी लावायची बाकी आहे, केस सुकलाचं बाकी आहे. आता आम्ही दोघी जणी रेडी झाल्या. दोघी पण ज्वेलरी नाही घातली. आता आम्ही ते गाडी घालू कारण आमची एक ज्वेलरी तिथून भेटणार आहे. आणि आता आमची घाई झाली. आमचे दादा पिसाले घाई बडावत गुंडल करून निघल्या पाहिजे. तुम्हाला एकदा खूप आमची एक विकेट पडली. चॉकलेट बी होत बघा. जो पिसालेला आमचा दादा योस्त होता. आणि जिने आमचे मेकअप गेले जे आम्हाला त्याला विलंग घायला काहीच देत नाही आमचा कॅमेरामॅन. आणि इकडे एक दादा गाडी चालवतो, त्याला नंतर दाखवत आम्ही. आमचे शर्तीवाले बघा गाडी बसल्या शर्ती बघतात मॅची बोल. करंजा जेट्टी पोचलो. माझ्या मागं आहे दोन सुंदर आणि आमचा दादा आहे. आमचा बंटी आता तुम्हाला दिसणार नाही कारण शूटमध्ये तो दिसतो, पण आता तो कामाला होता मग त्याला नाही जमलं यायला म्हणणं तर आम्ही आला. आता बघू शूटचं लोकेशन चालू. बंटी आता कामाला आहे ना. इथं पण मोठी आहेत. खाली बसा नाही असताना पाऊस मला थोडंसं खायला भेटेल कारण शिरल्यावर. आणि झाला नाही. मला 3-4 फोटो झाले आणि आमच्या वहिनीचा पूर्ण शूट बाकी. पावसाला वगैरे जिकडे आमचा फोटोशूट झाले, व्हिडिओ पण झाला. एकच काम कर थांबा पहिले लावून द्या. आता घे डोळं फटफट करून नको बस झालं. काही शूट झाल्यावर लावतो. पडली माहिती आहे ना. आता लायनर लावले. माझे व्हिडिओ पण झाल्या, फोटो पण अर्ध झाल्या. पण आता ते सांगतात बोर्ड चांगलं ना आलं म्हणजे आल्यानं चांगलं. आता स्वतःच हसतो ना नीट तर काय बोलू मी आता स्वतःला चांगलं. पाऊस रिमझिम आहे अजूनही बाय. या चल गेला पाऊस लवकर चल. आणि आमची दादाचं कुठे शिरलेली काय माहिती. फोटोशूट साठी बघा काय काय करतानी. सगळी फोटो काढायला गेले आणि मी घाबरते जायला म्हणून मी गेलो नाही.
इथं फोटोशूट चालू आहे. किती तरी फोटोसाठी हे आमचा नाखवा बघा, बघू शकता. थांब फुल लुक दाखवते. थांब दादा पाठीवर जरासा. आता कसा भारी दिसतं. यो नाखवा, ही त्याची नाखवीन आणि त्याची बहीण. काहीच थांबा. काही तुम्हाला मुंगूस दिसता का? मुंगूस बघा. आणि आता काही इकडे बोटी येतात आणि ही लोक कुठून येतात मला माहीत नाही. आणि आमच्या इकडे मच्छा घेतात. गाईज शूट करून झाला तर भुका लागल्या. प्यार देखो गाईज. बघ 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 बघा गाईज, ती पोराशी चाला का सण. वहिनी तुला काय बोलायचं आहे का? नाही, वहिनी रागवली. गाईज आम्ही घरी आले, ब्लॉग नव्हता घेतला. यो भूत आमचा एकविरीला गेला तर आले. बाबू काय खाऊ आणले? अय अय कपड्यांचा अवतार बघ. खाऊ का आणले? बघू दे बघू दे. कोणी घेऊन दिला र? काय बघ थंड पाहिजे तर दे मला. थँक्यू. हा दीदीला दीदीला तिला नको का? बाबा माझीला आहे स्ट्रॉ. मला स्ट्रॉ आहे बघ. काय बघ काय रे भूत्या, मी मला व्हिडिओ कॉल केला तुम्ही जर बोलला नाही. धावतो द्यायची मग. एक आला इकडे. एक पोरा काला दिसत तो बघ. मामाजवळ गेले तुम्ही पिली तर बघ बघ बघ. बाहेरशी कसं तुरी तुरी चालायला ही धावत जाऊन उचलून आणला हिनी. आता आम्ही ब्लॉग एंड नाही केला म्हणून मी व्हिडिओ घेतो. आता जेव्हा आम्ही ज्वेलरी रेंटची सांगली ती ज्वेलरी आम्ही रस्त्यांचीच घेतलेली आणि येताना देऊन टाकली. कारण परत फेऱ्या मारायला टाईम पण नाही आणि तेवढा आतला कोण घेऊन जाईल. आणि आमचे गाडी पण दादाला नेला नुसते आठवणे म्हणून हसवलेली ना. आणि आता पण मी जे मेहंदी काढतं आणि नुसते हसवतं. आणि आमची मेहंदी काढला वासाची बद्दल गावा पैसे नाही दिलं त्यावेळी. हां म्हणजे जेनी जिची ज्वेलरी होती तिने ज्वेलरी घेऊन पाठवलेली आणि नंतर आणायला पण दोघी जणी आलते. तिने वाटतं सांगलेलं त्यांना का ज्वेलरी घेतलं पैशाचं बी बोला असं काहीतरी विचारला असेल तर ती म्हणजे आम्ही ज्वेलरीचा बॉक्स दिला आणि आम्ही तिला पे करणार होतो. आणि दीदीने तिला मेसेज टाकलेला का मी पे करतोय म्हणून. आणि ती बारकी बोर बोलते तिला नाही पैसे नाही पे नाही काय बोलली का पैसे नाही दिलं त्यावेळी. त्या दिवशी नुसते हसत. आणि एरी आहे ना आमची भूता आणि यांचे राहून मी पण झाले. आता चुप बसतं का गाईनी मेहंदी काढलेली दाखवू का? जेव्हा सर्दी झाली असं नाक गलतं ती बी मिक्स करतो आता त्याच्या. म्हणून तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये आहे ना माझा आवाज वेगळा आला असेल. तो नेहमी येतो रोजचा. चिमटू कशाला तो माझी क्लास ये मच्छर बसले. ओ मच्छर बसले मार मार मच्छर. दुसरा बी आले. हॅलो पागल झाले पागल. काही आता 2 मिनिटं झालं हीच व्हिडिओला. तुमच्याकडे पण काहीच मच्छर आहे का? नसलं तर आमच्या इकडून बी घेऊन जा तरी चालेल. आणि मेहंदी दाखवून माझी अशी दिसत मेहंदी काय उलटी दिसत मध्ये थोडी लिहिलेलं आहे. हा माझी मेहंदी दाखवायची राहिली. एक मासा आहे त्याचं काय झालं माहित नाही. कोलबी आहे खाली पाणी इकडं बस आवराच आणि इकडं काहीच नाही. एक हाताव काढले मी आणि एक हाताव या असा डाव्या त्याची टिपका काहीतरी केलता जो हिने काढला नाही. आणि आता मी इथे मेहंदी काढायला घेतले. जो माझं मन असलं चांगले गाईज मी काढली. ही माझी फेवरेट मेहंदी. ही माझी फेवरेट मेहंदी जी माझं मन असलं चांगलं निघतं. माझं मन नसतं तर मी तिला काढत नाही. मग त्याच्याशी ती लक्षण ठेवतो आणि माझी भांडत बसतो. ती माझी मेहंदी काढत नाही ते बस झाला. काही माझी बडबड काही खपणार नाही. और काय नाही गाईज. रक्षाबंधनचा पण ब्लॉग येईल नक्की बघा. आणि आता बघू दुसरं कुठलं ब्लॉग. आता मी ब्लॉग करीन. गणपतींचा पण येतील आणि डेकोरेशनचा पण करू का नको विचार करतो आम्ही.
आई थांबना गाईज आमच्याकडे तर नेहमीच आहे जे आमची तिघींची रोजची भांडणं होतात. नाही तर आमच्या आईचा दिवस चालू नाही, माझा चालू नाही, आमच्या दिदीचा नाही. आमच्या दिदीचा आहे ना, आमची दोघींची भांडण नाही तर बिलकुल दिवस चालू होई नाही. रोज आमची दोघींशी भांडतं का नाही रोज. आणि आईला आहे ना आमची लग्न झाले जास्त दिदीची आठवण येणार. अरे हे जास्त आठवण येणार आहे. आता बघू आता ते आमचं लगीन झालं सांगू आम्ही आईला कोणची आठवण जास्त येतं. जे मेहंदी कचल रक्षाबंधन थांबून थोडीशी बडबड करून तर गप्प बसून मी कंटाळलो. रक्षाबंधन म्हणून मेहंदी काढतं आणि काय नाही गाईज बसायला. बाय बाय गाईज काय माहिती